स्वागत आहे. यहाँ देख रहा स्वच्छता की ज्योत जागी, स्वच्छता की ज्योत जागी। धरती को भी नहलाना, स्वच्छता की ज्योत धन्यवाद धन्यवाद. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करावं. आज स्वागतम स्वागतम हा प्रदेश या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं कुंडाळ नगरीमध्ये अतिशय उल्हासदायक प्रसन्न वातावरणामध्ये मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी प्रथमतः ध्वजाचं पाहुण्याचा प्रतिमेचं पूजन करायचं आहे. दीप प्रज्वलन माननीय पाहुण्याच्या हस्ते. आजच्या कार्यक्रमाची उद्घाटनाप्रमाणे सेवेचा श्री धर्मराव पाटील पंचुभाई
वातावरणामध्ये या कार्यक्रमाची स्पर्धा केलेली आहे. कृपया वारीवर जनगण मन मशाल असो की दीप असो, मशाल असो की दीप असो, दूर करतो अंधार, संघर्षाच्या वाट सोडणार देतो प्रकाशाचा. मशालीचं आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून मशालीचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी मशालीचं आगमन झालेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय तथा अध्यक्ष महोदय यांना यांच्या हस्ते या ठिकाणी कदाचित मिळवून या कार्यक्रमात उद्घाटन होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला आपण सर्व साक्षी आहोत. या ठिकाणी क्रीडाज्योत पेटवून या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे, उद्घाटन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी नियोजित आपल्याकरता स्थळ निश्चित केलेलं आहे. सर्व मान्यवरांनी मागे बसणारे विद्यार्थी त्यांनी खाली बसा, कृपया खाली बसा. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी ही मानवंदना या ठिकाणी पाहुण्यांना स्वीकार करावी, पाहुण्यांना त्यांना मान द्यावा. छत्रपती शिवरायांच्या आणि मावळे यांच्या वेशामधील आलेली आमची या ठिकाणी समूह आहे. यानंतर प्रथमतः येणारा केंद्र आहे यजमान केंद्र, गुरुड केंद्र. या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री मेघराजी गुराडे सर. मान्यवर या ठिकाणी या केंद्राची पडसंख्या एकूण 912 विद्यार्थी आहेत. अगदी वैगंगीचा किनारा लाभलेला सुपीक विभाग तसेच कारवी नदीचा किनारा लाभलेला सुपीक विभाग या केंद्राला आहे. व्याघ्र परिसर म्हणून हा निर्मिती केलेला भाग आहे. विक्रमी नाटकाचं आयोजन करणारं केंद्र विद्यालय म्हणजे कोंडाळा गाव, ज्या गावाला राज्यस्तरावरून यशवंत ग्राम म्हणून यशवंत ग्रामपंचायत म्हणून राज्य शासनाचा प्रति पुरस्कार मिळालेला आहे. शासनाच्या केंद्र प्रमुख श्री एकनाथजी पिनाळे सर ज्या या केंद्राचे नेतृत्व करत आहेत. यांची जिल्हा 10 आहेत आणि पदसंख्या 1149 आहे. या केंद्रामध्ये कारवी नदीचा सुपीक किनारा लागलेला आहे. या केंद्रामध्ये डोंगरवेढा हे शिव मंदिर आणि कसारीतील जागृत मंदिर आहे. यानंतर येणारं केंद्र केंद्र या केंद्राचं नेतृत्व श्री संजय कदवे सर केंद्र प्रमुख सांभाळत आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या 11 शाळा असून 734 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी नवोदय विद्यालयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्राप्त विद्यार्थी पात्र होत असतात. सर्व शाळा प्रारंभिक मुक्त असलेल्या पुरोगामध्ये हे केंद्र आहे. तसेच माननीय आमचे आमदार साहेब गदवे साहेब यांची ही जबाबदारी असलेलं केंद्र आहे. यानंतर येणारं केंद्र आहे कोडगाव केंद्र. या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री गदवे सर. या केंद्रामध्ये एकूण 11 शाळा आणि 734 ही पदसंख्या आहे. अरतनोडी महादेव देवस्थान हे या ठिकाणी प्रसिद्ध असं देवस्थान याच केंद्रामध्ये येतं. दरवर्षी नवोदय विद्यालय या प्रवेश विद्यार्थी असतात. शिष्यवृत्ती स्पर्धेत सुद्धा बरेच विद्यार्थी या केंद्रामधून दरवर्षी पात्र होत असतात. या केंद्रामधील सर्व शाळा ही फुलोरा या उपक्रमामध्ये प्रारंभिक मुक्त आहेत आणि अतिशय उपक्रमशील असं केंद्र आहे. या ठिकाणी अग्नि मानवंदना आमच्या विद्यार्थ्यांकडून दिल्या जात आहे आणि विद्यार्थ्यांची मानवंदना आमच्या पाहुणे स्वीकारत आहेत. या पंचायत समिती देसाईमध्ये जी 4 केंद्र येतात आणि या 4 केंद्रांनी पाहुण्यांना मानवंदना देणं सुरू आहे आणि
आमच्या पाहुण्या प्रसिद्ध असं वारी, ज्या वारी करता लाखो भाविक महाराष्ट्रातील या वारीमध्ये सामील होतात. या वारीचं दृश्य आमच्या गावकऱ्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे आणि हे सुद्धा आमच्या पाहुण्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाकडून सादर केलेलं वारीचं दृश्य, या दृश्याची मानवंदना सुद्धा पाहुण्यांकडून स्वीकारल्या जात आहे. अतिशय सुंदर असं वारीचं दृश्य आमच्या ग्रामस्थांनी, कोंढाणा ग्रामस्थांनी या ठिकाणी सादर केलेलं आहे. या ठिकाणी सर्व आमचे पाहुण्यांची मानवंदना झालेली आहे. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा स्पर्धात उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडा महोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे पालन करू व खिलाडी वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. सर्व शिक्षक अशी शपथ घेतो की पंचांचे काम करताना क्रीडा स्पर्धांच्या नियमाचे पालन करून सचत विवेक बुद्धीने निर्णय देऊ. कोणत्याही विद्यार्थीप्रती, संघाप्रती देशभावना न ठेवता योग्य निर्णय देऊ. जय हिंद. कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो. साहेबांच्या आदरणीय उद्घाटक महोदयांना खरोखरच त्यांनी अतिशय एवढं उंच पद गाठून सुद्धा त्यांनी सर्वसामान्याची नाळ त्यांची जोडलेली सदैव जोडलेली असते. अशा नेतृत्वाचा आपण या ठिकाणी पंचलेल्या या कोंढाणा नगरीमध्ये पटसंख्येची शाळा म्हणून त्या कोंढाणा शाळेचं नाव येतं. त्या कोंढाण्याच्या ह्या भव्य प्रांगणामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा इथं होऊ घातलेल्या आहेत. या 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगानं या व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक
समिती देसाईगंजच्या वतीने आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या कोंढाळा ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सौ अर्पणाताई राऊत, विशेष अतिथीच्या रूपात विराजमान झालेले आपल्या शालेय बालक्रीडा संमेलनाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी सन्माननीय. हा महत्त्वाचा आहे कारण सांस्कृतिक हा ब्रीज वाक्य आहे. कारण शिक्षणाचा अधिकार म्हटल्यानंतर एक समग्र शिकण्याचं एक ब्रीज वाक्य आहे, सारे शिकूया आणि पुढे जाऊया. हाच खरं माध्यम आहे या माध्यमाचं. आणि या पुढे आपण सर्व प्रक्रिया म्हणजे पुढची वाट, दिशा आणि मार्ग एक माझ्या चिमुकले या ठिकाणी ज्या कड्या आहेत ह्याच माध्यमातून प्रत्येक शाळुका केंद्र स्तरावर या विद्यार्थ्यांचा विकास हा एक साधने हे काळाची गरज आहे. आभार मानते. जय हिंद, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष आदरणीय आयुषी शिव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली हा होत्या. काही व्यस्त कार्यक्रमामुळे ते वेळेवर येऊ शकले नाही, परंतु आपल्याला 2 ते 3च्या दरम्यान ते या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे समितीचे अध्यक्ष शेषराव नागमोती, प्रशाला गडाम सरपंच ग्रामपंचायत कुरुड, केवलरामजी टिकले सरपंच ग्रामपंचायत कोकडी, सुषमा सयम सरपंच ग्रामपंचायत शिवराजपूर, गजानन सेलोडे उपसरपंच ग्रामपंचायत कोंढाळा, रोशनीताई पारधी माजी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली, नितीन राऊत माजी सभापती पंचायत समिती देशाळगाव, माननीय चक्रधर नाकाळे सरपंच तुळशी, माननीय कल्पना चित्ते सदस्य ग्रामपंचायत कोंढाळा, गुणेश्वरी गुरुनोले ग्रामपंचायत कोंढाळा, प्रतिभा राऊत ग्रामपंचायत सदस्य कोंढाळा, नलिनी वांदे ग्रामपंचायत कोंढाळा, प्रतिभा चौधरी ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कोंढाळा, भूमिका पुरवले शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा, भास्कर पत्रे उपाध्यक्ष तंटामुक्त समिती कोंढाळा, कैलाजी राणे उपाध्यक्ष वन व्यवस्थापन समिती कोंढाळा. अतिथीचे ताण भुसवले कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आपला उद्घाटनीय सामना आहे. त्या उद्घाटनीय सामन्यासाठी आमगाव वर्सेस कुरुड माध्यमिक विभागाचा टाळ्या वाजवा रे बाबा. राहू दे आता तशी तो कबड्डीच्या ग्राउंडवर जा. माझी कबड्डीच्या ग्राउंडवर पाव उद्घाटन चालू आहे. चला या इकडे या. कबड्डीच्या ग्राउंडवर या बाकीचे. चल झालं. चलो फास्ट कर रे, फास्ट कर रे. काय नको
बाजूला करा, बाजूला करा.